हॅलो फ्रेंड्स, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लाइड मेकॅनिक्समध्ये फर्स्ट चॅप्टरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघितले होते, बरोबर. या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. या लेक्चरमध्ये सिंपल लिफ्टिंग मशीन या टॉपिकवरचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की जास्त चान्सेस आहे एक्झाममध्ये विचारण्याचे. सिंपल लिफ्टिंग मशीन मागचा जो टॉपिक होता मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम, त्याचे आपण काही एमसीक्यूज बघितले आणि त्याचबरोबर आपण तो चॅप्टर स्टडी सुद्धा केला की त्याच्यामध्ये अजून कशा टाईपचे क्वेश्चन बनू शकतात किंवा प्रत्येक टॉपिक आपण सिलेबसनुसार त्याच्यामध्ये स्टडी केलेला आहे. सेम पद्धतीने आपण हा चॅप्टर सुद्धा इथे कव्हर करणार आहे. म्हणून शेवटपर्यंत हा लेक्चर बघा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा सर्वांनाच होईल एक्झाममध्ये. या चॅप्टरवरती कमीत कमी 6 ते 7 क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाऊ शकते. त्यामध्ये काही थेरोटिकल्स असतील आणि 1-2 क्वेश्चन न्यूमेरिकल बेस असतील. म्हणजे सिंपल न्यूमेरिकल बेस असेल फॉर्म्युल्यावरती. तर सगळ्यात पहिले आपण काही फॉर्म्युले डिस्कस करू आणि त्यानंतर मग आपण न्यूमेरिकलकडे जाऊ. तर सर्वात आधी बघा फर्स्ट क्वेश्चन, द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. फर्स्ट क्वेश्चन आहे हा, द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑफ लिफ्टिंग मशीन इज द रेशो ऑफ. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज शॉर्टकटमध्ये आपण त्याला MA असे म्हणतो. तर शॉर्टकटमध्ये लिहून घ्यायचे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. लोड बाय एफर्ट मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एफर्ट. याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं, कारण की लोड आणि एफर्ट दोघांचं युनिट सेम असतं, तर ते कॅन्सल होणार. तर ऑप्शनमध्ये चेक करा कुठे दिसते लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. तर ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट असेल, लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज प्रमाणेच अजून एक डेफिनेशन इथे असते, ती म्हणजे वेलोसिटी रेशोची. तर ऑप्शन नंबर ए मध्ये बघा, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट. एफर्टने जे काही डिस्टन्स मूव्ह केलं, सपोज वाय डिस्टन्स आपण त्याला म्हणतो, टू द डिस्टन्स मूव्ह बाय लोड. डिस्टन्स मूव्ह बाय लोड त्याला आपण एक्स डिस्टन्स असे म्हणतो. लोडने जे डिस्टन्स मूव्ह केलं त्याला एक्स म्हणतो, एफर्टने जे डिस्टन्स मूव्ह केलं त्याला वाय म्हणतो. आणि अशाच प्रकारे व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला तयार होतो, VR इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय एक्स. व्हेलॉसिटी रेशो. आणि सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या मशीन डिस्कस करणार. त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मशीन असतं, जसं की सिंपल एक्सेल अँड व्हील, डिफरन्शियल एक्सेल अँड व्हील, वॉर्म अँड वॉर्म व्हील, स्क्रू जॅक. तर या टाईपचे काही मशीनचे नाव आहेत. तर त्याच्यासाठी आपण नेहमी व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला फाइंड आउट करत असतो. तर व्हेलॉसिटी रेशोचे फॉर्म्युले जेवढे काही मशीन आहे त्याच्यासाठी लिहून ठेवायचे. डायरेक्टली फॉर्म्युला एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाणार डायरेक्टली, जसं की स्क्रू जॅकसाठी फॉर्म्युला काय, सिंपल एक्सेल अँड व्हीलसाठी फॉर्म्युला काय, ते आपण बघू पुढं. त्यानंतर जर थर्ड पॉईंट दिलेलं आहे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर हे आहे इफिशियन्सीसाठी. इफिशियन्सी कोणत्याही मशीनची जर आपल्याला इफिशियन्सी फाइंड आउट करायची असेल तर ती इफिशियन्सी राहते आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आपण करणार आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, आपण त्याला म्हणणार. जे काही आपण देतो मशीनला काहीतरी वर्क डन ऑन द मशीन, आपण मशीनवरती काहीतरी वर्क देतो आणि मशीनकडून आपल्याला काहीतरी वर्क भेटतं, वर्क डन बाय द मशीन. आउटपुट म्हणजे काय, वर्क डन बाय मशीन. मशीनकडून काहीतरी वर्क भेटलं. आणि इनपुट म्हणजे काय, वर्क डन ऑन मशीन. मशीनवरती काहीतरी वर्क केलं, त्याला आपण इनपुट असे म्हणतो. तर इफिशियन्सी इक्वल टू वर्क डन बाय मशीन टू द वर्क डन ऑन मशीन पण असू शकतं, आउटपुट बाय इनपुट पण म्हणू शकतो. आणि त्याच प्रकारे इफिशियन्सीला आपण इटा या लेटरने डिनोट करतो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलोसिटी रेशो, हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे इफिशियन्सीसाठी. आणि जर पर्सेंटेजमध्ये काढायची असेल तर पर्सेंटेज इफिशियन्सीसाठी आपण मल्टिप्लाय बाय 100 करतो. बघूया पुढे आपण. तर फर्स्ट क्वेश्चन होता मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची डेफिनेशन, लोड डिवाइड बाय एफर्ट. सेकंड क्वेश्चन, द इफिशियन्सी ऑफ मशीन इज द रेशो ऑफ. आताच आपण बघितलं की जे काही इफिशियन्सी असते ते एकतर आउटपुट बाय इनपुट असणार, बरोबर, इंटू 100 पर्सेंटेजसाठी. एकतर वर्क डन बाय मशीन डिवायडेड बाय वर्क डन ऑन मशीन.
तिन्हीपैकी कोणती पण डेफिनेशन आपण यूज करू शकतो. आणि मेन म्हणजे फॉर्म्युलामध्ये विचारलं जाणारी पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवाइडेड बाय वेलॉसिटी रेशो इंटू 100. ते तिन्ही पण डेफिनेशन इफिशियन्सीचा करेक्ट आहे. तर यापैकी कोणती कोणती दिलेली आहे बघा. फर्स्ट ऑप्शन आउटपुट बाय इनपुट हे सुद्धा बरोबर आहे. सेकंड ऑप्शन वर्क डन बाय मशीन टू द वर्क डन ऑन मशीन हे सुद्धा बरोबर आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू द वेलोसिटी रेशो थर्ड ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर असणार आहे ऑल ऑफ दी अबो. तर एक्झाममध्ये हा क्वेश्चन वेगळ्या प्रकारे कसा विचारला जाऊ शकतो, तर द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू द वेलोसिटी रेशो इज कॉल्ड ॲज, तर त्यालाच काय म्हणतो आपण, इफिशियन्सी असे म्हणतो. तर अशा प्रकारे फिरू शकतात. किंवा कोणतं तरी एकच ऑप्शन असतं, वेगळ्या टाईपचे ऑप्शन दिलेले असतील, तर आपल्याला हे 3 डेफिनेशन इथं लक्षात ठेवायचे. तिन्ही पण ऑप्शन आपले करेक्ट आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड नंबरचा. अन आयडियल मशीन इज वन हुज इफिशियन्सी इज. आयडियल मशीन, दोन टाईपचे मशीन असते, एक आयडियल आणि दुसरी ॲक्च्युअल. ॲक्च्युअल म्हणजे जे आपण रिअल लाईफमध्ये यूज करतोय, आणि आयडियल म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फिक्शन नसतं. म्हणजे ते आपल्याला जेवढं इनपुट दिलं तेवढं आपल्याला आउटपुट भेटतं. म्हणजेच की आयडियल मशीन, आयडियल मशीनसाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बघा. आयडियल मशीन यामध्ये इफिशियन्सी जी राहणार ती 100% असणार. म्हणजे याच्यामध्ये फ्रिक्शन नसणार. पहिली गोष्ट नो फ्रिक्शन, कुठल्याही प्रकारचा अडथळा तिथे निर्माण होणार नाही. नो रेस्ट्रिक्शन, नो फ्रिक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही पण इफिशियन्सी 100% असेल तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू वेलोसिटी रेशो येणार. तिसरी गोष्ट म्हणजेच आउटपुट इक्वल टू इनपुट असणार. आउटपुट आणि इनपुट दोन्ही पण इक्वल असणार. चौथी गोष्ट म्हणजे वर्क डन बाय मशीन, वर्क डन बाय मशीन इक्वल असणार वर्क डन ऑन मशीनच्या. वर्क डन ऑन मशीन दोन्ही पण गोष्टी कशा असणार, इक्वल असणार. तर हे 4 पॉईंट इम्पॉर्टंट आहे आयडियल मशीनसाठी, ज्याची इफिशियन्सी 100% असते. म्हणजे आपला आन्सर असणार ऑप्शन नंबर डी. आयडियल मशीनसाठी ऑप्शन नंबर डी करेक्ट असेल. फोर्थ क्वेश्चन, द मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑफ लिफ्टिंग मशीन इज. कोणत्याही मशीनचं मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जेव्हा विचारलं जाणार, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ते पण कसं मॅक्झिमम, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे 1 डिवायडेड बाय यम. आणि स्मॉल यम म्हणजे आपला स्लोप असतो. जेव्हा आपण लॉ ऑफ मशीन बघू त्याच्यामध्ये सांगा हे स्लोप जे आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलो, M1 मध्ये स्लोप फाइंड आउट करायला आपण शिकलो असणार आहे. तर स्लोप M1 मध्ये जो फॉर्म्युला आपण शिकलो तो स्लोप फाइंड आउट करण्यासाठी y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 स्लोपचा फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करतो आणि यम ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आणि ते 1/m ने आपल्याला मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भेटतं. फक्त इथं वायच्या जागेवर आपलं एफर्ट असतं आणि एक्सच्या जागेवरती आपले लोड असतात. तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला यूज करणार. कुठे दिसतोय 1/m, ऑप्शन नंबर सी मध्ये, ऑप्शन नंबर सी मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तशाच प्रकारे इथं मॅक्झिमम इफिशियन्सी विचारला जाऊ शकते. मॅक्झिमम इफिशियन्सी तर लक्षात ठेवा बघा, इंटू 100% साठी राहतं. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवाइड बाय वेलोसिटी रेशो, तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मॅक्झिमम वाला घेतला 1/m आणि डिवाइड मध्ये वेलोसिटी रेशो तसंच. तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार मॅक्झिमम इफिशियन्सीसाठी. तर फॉर्म्युला लिहून ठेवायचे बघा सगळे. आपण लास्टला सगळे एका जागेवर लिहू, पण तुम्ही सुद्धा लिहून ठेवा. जसं की पहिले बघितलं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, वेलोसिटी रेशो, इफिशियन्सी, आयडियल मशीन, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मॅक्झिमम, इफिशियन्सी मॅक्झिमम. तर हे फॉर्म्युले एका खाली एक लिहून ठेवा. हे नोट्स तुम्हाला एक्झाम मध्ये कामाला येणार. आणि मित्रांनो, याच्या बाहेर एकही क्वेश्चन पडणार नाही. या कन्सेप्टच्या बाहेर, या फॉर्म्युलाच्या बाहेर, या डेफिनेशनच्या बाहेर एकही क्वेश्चन सिम्पल लिफ्टिंग मशीन मध्ये नसणार. हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार. म्हणून व्यवस्थित नोट्स लिहून काढा. जसे तसे शॉर्टकट मध्ये आपण सगळं घेतो इथे. तर शॉर्टकट म्हणजे काय की जे एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे 100% तेच आपण इथे घेतोय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेक्स्ट क्वेश्चन, अ वेट ऑफ 1000 न्यूटन, म्हणजे लोड दिलेला आहे 1000 न्यूटन, कॅन बी लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 80 न्यूटन. एफर्ट म्हणजे P दिलेला आहे, लोड म्हणजे W दिलेला आहे. तर गिवन डेटा लिहित चालायचं आहे. W इक्वल टू 1000 न्यूटन अँड एफर्ट म्हणजे P असतो जो की आहे 80 न्यूटन. इफ वेलोसिटी रेशो इज 20, वेलोसिटी रेशो त्यांनी दिलेला आहे 20. द मशीन इज, मशीनचा टाईप त्यांनी विचारलेला आहे. आता मशीनचा टाईप नवीन कन्सेप्ट आहे इथे थोडासा. मशीनचा टाईप त्यांनी विचारलेला आहे. तर कन्सेप्ट काय आहे बघा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे.
जेव्हा पण मशीनचा टाईप विचारला जाणार रिव्हर्सिबल आहे, नॉन रिव्हर्सिबल आहे की आयडियल आहे, तर याच्यासाठी काय फाइंड आउट करायचंय लक्षात घ्या. जेव्हा पण या टाईपचा क्वेश्चन विचारला जाणार, जास्त करून तर चान्सेस कमी आहे कारण की 4 मार्कचा क्वेश्चन असतो अशा टाईपचा, तर ऑनलाईनमध्ये आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारणं पॉसिबल नाही, डायरेक्ट कंडिशन विचारलं जाऊ शकते. पण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार, तर ह्याच्यासाठी आपल्याला इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे. तर लोड आणि एफर्ट वरून सगळ्यात पहिले मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कॅल्क्युलेट करायचं. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू लोड डिवाइड बाय एफर्ट, डब्ल्यू डिवाइडेड बाय पी, ते येणार 1000 डिवाइडेड बाय 80, बरोबर. 1000 डिवाइडेड बाय 80, इथून आपल्याला काय भेटणार मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय कॅल्क्युलेट केला आपण, कारण की मेकॅनिकल ॲडव्हान्टेज वरून आपल्याला काय भेटणार आहे, इफिशियन्सी भेटणार आहे. 1000 डिवाइड बाय 80 हे येतं 12.5 मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. व्हेलॉसिटी रेशो त्यांनी आपल्याला दिलेला आहे, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पर्सेंटेज इफिशियन्सीचा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. स्टार्टिंगला सांगितलं होतं की हा फॉर्म्युला न्यूमेरिकलमध्ये उपयोगी पडणार आहे. आउटपुट बाय इनपुटचा पण जेव्हा आउटपुट आणि इनपुट डायरेक्टली ते म्हणणार तर डायरेक्टली ते विचारलं जाऊ शकतं. तर 12.5 डिवायडेड बाय 20 मल्टिप्लाय बाय 100, जेव्हा आपण याला सॉल्व्ह करणार तेव्हा आपल्याला भेटतंय 62.5%. 62.5% इफिशियन्सी आली 62.5%. तर आपण इफिशियन्सी काय कॅल्क्युलेट केली, का कॅल्क्युलेट केली ते सांगतो. आपल्याला तर मशीनचं टाईप विचारलं होतं, मग आपण इफिशियन्सी का कॅल्क्युलेट केली, तर इथं व्यवस्थित लक्ष द्या. आता इफिशियन्सी इज लेस दॅन 50%, बरोबर. इथं 3 कंडिशन राहणार आहे. इफिशियन्सी लेस दॅन 50%, इफिशियन्सी इक्वल टू 50%, आयडियलची कंडिशन तर माहिती आहे आपल्याला, इफिशियन्सी इक्वल टू 100%. मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं 100% आलं असतं तर आन्सर. इथं जर इफिशियन्सी 100% असती तर आपण काय म्हटलं असतं आयडियल मशीन, पण आयडियल आहे का आता नाही. इफिशियन्सी इक्वल टू 50% आणि इफिशियन्सी ग्रेटर दॅन 50%, अशा 3 कंडिशन आपल्याला भेटतील. एक तर आन्सर 50% येणार, एक तर त्याच्यापेक्षा कमी येणार, एक तर त्याच्यापेक्षा जास्त येणार. आता जेव्हा इफिशियन्सी लेस दॅन 50% येते त्या मशीनला आपण इरिव्हर्सिबल मशीन म्हणतो. इरिव्हर्सिबल मशीन किंवा नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा त्याला सेल्फ लॉकिंग मशीन असे म्हणतो, किंवा ऑर मध्ये सेल्फ लॉक. त्यानंतर इफिशियन्सी ग्रेटर दॅन 50% असेल तर त्याला आपण रिव्हर्सिबल मशीन म्हणतो. ग्रेटर दॅन 50% पेक्षा जास्त असेल तर त्याला रिव्हर्सिबल मशीन म्हणतो. आणि इक्वल टू 50% असेल तर त्याला ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग म्हणतो. ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग, ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग म्हणजे त्याच्या पुढे काय होणार, ते रिव्हर्स व्हायला स्टार्ट होणार 50%च्या पुढं. आणि आपला आन्सर आलेला आहे 62.5%, म्हणजे 50 पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपली मशीन कोणती आहे, रिव्हर्सिबल मशीन. या एक्झाम्पल मध्ये जी मशीन आहे ती आहे रिव्हर्सिबल मशीन. 50 पेक्षा कमी आली असती तर इरिव्हर्सिबल, इक्वल टू 50 असेल तर ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट, एक क्वेश्चन फिक्स याच्यावरती विचारला जाणार. रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे. इरिव्हर्सिबललाच आपण सेल्फ लॉकिंग, दुसरं नाव लक्षात ठेवायचंय सेल्फ लॉकिंग मशीन. शॉर्टकटमध्ये लिहून घ्या एवढे पॉईंट, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी तेच विचारला. फॉर सेल्फ लॉकिंग मशीन, सेल्फ लॉकिंग मशीनसाठी इफिशियन्सी काय असते. तर आता आपण बघितलं सेल्फ लॉकिंग साठी इफिशियन्सी लेस दॅन 50%. सेल्फ लॉकिंगलाच आपण इरिव्हर्सिबल असे म्हणतो, म्हणजेच की लेस दॅन 50%. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ग्रेटर दॅन 100% कोणासाठी असते, परत एकदा इथे बघा, आयडियल साठी 100% असते. ग्रेटर दॅन कोणासाठी असते, रिव्हर्सिबल साठी असते, रिव्हर्सिबल मशीन साठी. लेस दॅन 50% इरिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल साठी म्हणजेच की सेल्फ लॉकिंग मशीन साठी जो क्वेश्चन होता. आणि इक्वल टू 50% कधी असते, ऑन पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग, ऑन पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. हे 4 कंडिशन इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन तयार होतो बघा. नेक्स्ट पॉइंट, इन ॲक्च्युअल मशीन मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज डॅश डॅश टू व्हेलॉसिटी रेशो. 2 टाईपचे मशीन आपण म्हटलं होते, एक तर आयडियल साठी कंडिशन लिहून घेतले होते, आणि दुसरी राहते ॲक्च्युअल. तर ॲक्च्युअलमध्ये बघा इफिशियन्सी तर लेस दॅन 100% असती, बरोबर. ॲक्च्युअल साठी इफिशियन्सी लेस दॅन 100% असती, आयडियल साठी इक्वल टू 100% असती. याच्यामध्ये मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो असतो,
जर लेस दॅन 100% पाहिजे तर न्यूमरेटर कधी पण कमी पाहिजे. न्यूमरेटर म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज लेस दॅन वेलोसिटी रेशो फॉर्म्युलामध्ये आपल्या इफिशियन्सीच्या. त्यामुळं ऑप्शन बी करेक्ट असणार, लेस दॅन वेलोसिटी रेशो. नेक्स्ट क्वेश्चन, मशीन इफिशियन्सी लेस दॅन 50% इज नोन ॲज. लेस दॅन 50% म्हणजे नॉन रिव्हर्सिबल मशीन. लेस दॅन 50% इफिशियन्सी लेस दॅन 50% म्हणजे नॉन रिव्हर्सिबल मशीन. द लॉ ऑफ मशीन. नेक्स्ट क्वेश्चन, the law of machine is where P is effort applied to lift the load, M is constant equal to slope of the line, W is load lifted and C is another constant. आता आपल्याला माहिती आहे P म्हणजे काय एफर्ट असतं, W म्हणजे काय लोड असतं, M म्हणजे काय म्हटलं होतं आपण स्मॉल m स्लोप म्हटलं होतं आणि त्यानंतर C एक कॉन्स्टंट असन. तर याच्यामध्ये लक्ष द्यायचंय, आपण काय करतो एक ग्राफ इथे प्लॉट करतो आणि रिलेशन बिटवीन एफर्ट अप्लाइड अँड लोड लिफ्टेड त्याला आपण लॉ ऑफ मशीन असे म्हणतो. रिलेशन बिटवीन लोड अँड एफर्ट. तर इकडे एक्स ॲक्सिसवर आपण लोड रिप्रेझेंट करतो, वाय ॲक्सिसवर एफर्ट आपण रिप्रेझेंट करतो आणि आपल्याला जे काही भेटणार ती एक स्ट्रेट लाईन असणार. इथे लॉ ऑफ मशीनमध्ये एक स्ट्रेट लाईन असणार आणि स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आपण इक्वेशन बघितलेलं आहे बरोबर स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये M1 मध्ये y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. तर वायच्या जागेवर P इज इक्वल टू एम, एक्सच्या जागेवर W प्लस कॉन्स्टंट C. P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. हे जे डिस्टन्स आहे हे वाय इंटरसेप्ट राहणार, म्हणजे जो की एफर्ट स्टार्टिंगला लागला त्याच्यासाठी एवढं डिस्टन्स राहतं. तर P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी हे आपलं असणार लॉ ऑफ मशीन. P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. आता याच्यामध्ये काय करणार आपल्याला दोन पॉईंट राहतील. हा एक पॉईंट राहणार समजा आणि हा दुसरा पॉईंट राहणार. दोन पॉईंट आपल्याला दिलेले असतील तर दोन लोड आपल्याला दिलेले असतील W1 W2 आणि दोन एफर्ट आपल्याला दिलेले असतील P1 P2 बरोबर. दोन लोड असतील, दोन एफर्ट असतील. जसं आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये आपण याला इथं म्हणतो y1 x1 इथे x2 y2 दोन पॉईंट असतात. तर आपण स्लोप कसं फाइंड आउट करायचो, आता इथे शॉर्टकट मी फॉर्म्युला सांगतोय डायरेक्ट आपल्याला काही स्टेप फॉलो करायची गरज नाही न्यूमेरिकलसाठी. न्यूमेरिकल या टाईपचं 6 मार्कला विचारलं जातं थेरी एक्झाममध्ये, पण बघा स्टेप्स एकदम सिंपल आहे. डायरेक्टली आपण y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1 हा फॉर्म्युला स्लोपसाठी लिहितो. ते इथं y2 मायनस y1च्या जागी येणार P2 मायनस P1 डिवाइडेड बाय W2 मायनस W1. डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा. दोन लोड दोन एफर्ट दिले असतील त्यातून आपल्याला स्लोप भेटणार. आणि सेकंड फॉर्म्युला जर सी फाइंड आउट करायचा असेल तर एफर्ट मायनस एम इंटू W1. या लॉ मध्ये बघा सी जर फाइंड आउट करायचे तर एम डब्ल्यू तिकडे मायनसमध्ये जात असतं. तर हे दोन फॉर्म्युले लिहून ठेवायचे. बघा एकदम शॉर्टकट मेथड इथे मी सांगितलेली आहे. ही मेथड कोणत्याच बुकमध्ये दिलेली नसन, एकदम शॉर्टकट मेथड. डायरेक्ट सी कसं फाइंड करायचं आणि एम कसं फाइंड करायचं. बुकमध्ये इक्वेशन सॉल्व्ह करायला सांगितलेलं असतं तर ते स्टुडंटला अवघड वाटतं. तर आपल्याकडे डायरेक्ट राहणार बघा दोन लोड आणि दोन एफर्ट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले असतील तर डायरेक्टली आपण हे दोन फॉर्म्युले यूज करणार. डायरेक्टली आपण फॉर्म्युला यूज करणार आणि कॅल्क्युलेट करणार सी आणि एम ची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, द मशीन हॅव्हिंग इफिशियन्सी ग्रेटर दॅन 50%. या वर्डवरती फोकस करा. इफिशियन्सी ग्रेटर दॅन 50% म्हणजेच की कोणती मशीन असते, रिव्हर्सिबल मशीन. ऑप्शन नंबर ए. या स्टेपचे क्वेश्चन असणार बघा एक्झाम मध्ये. नेक्स्ट, आयडियल मशीन. तर आयडियल मशीनसाठी आपण काय म्हटलं होतं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू वेलोसिटी रेशो. दोन्ही पण कशा असणार, इक्वल असणार. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू वेलोसिटी रेशो. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन, द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ लिफ्टिंग मशीन. थोड्या वेळ आधी आपण मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बघितलं होतं. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मॅक्झिममसाठी फॉर्म्युला होता 1 डिवायडेड बाय एम. त्याचसोबतच आपण मॅक्झिमम इफिशियन्सीसाठी बघितलं होतं 1 डिवायडेड बाय एम इंटू वेलोसिटी रेशो. पर्सेंटेजसाठी मल्टिप्लाइड बाय 100 बरोबर. तर आपल्याला फक्त इफिशियन्सी विचारली, मॅक्झिमम पर्सेंटेजमध्ये नाही विचारली, तर 1 डिवायडेड बाय एम इंटू व्ही आर. ऑप्शन नंबर डी 1 डिवाइड बाय एम इंटू व्ही आर. तर बघा तोच फॉर्म्युला होता, फक्त क्वेश्चनमध्ये आला. फॉर्म्युला आपल्याकडे लिहिलेला असेल तर आपण कोणता पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता न्यूमेरिकल स्टार्ट झालेले आहेत बघा. न्यूमेरिकलसाठी सगळ्यात आधी आपल्याला सगळे फॉर्म्युले लिहिलेले पाहिजे. ते एकदा परत आपण व्यवस्थित फॉर्म्युले बघू. फर्स्ट फॉर्म्युला स्टेप बाय स्टेप लिहून घ्या सगळे.
मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. सेकंड फॉर्म्युला वेलोसिटी रेशो इक्वल टू डिस्टन्स मूव बाय एफर्ट डिवाइड बाय डिस्टन्स मूव बाय लोड. And the third formula percentage efficiency is equal to mechanical advantage divided by velocity ratio into 100. हा वाला फॉर्म्युला. त्यानंतर मग विचारलं जाऊ शकतं मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 1 डिवाइडेड बाय स्लोप. हे कुठून भेटलं मग आपल्याला स्लोप वगैरे, तर या टाईपचा आपल्याला लॉ दिला असन P इज इक्वल टू MW प्लस C. इथून M ची व्हॅल्यू घ्यायची, किंवा मग आपल्याला दोन लोड दिलेले असतील W1 W2, दोन एफर्ट असतील P1 P2, तिथून आपण M काढू शकतो P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 या टाईपमध्ये. त्यानंतर विचारलं जाऊ शकतं मॅक्झिमम इफिशियन्सी 1 डिवायडेड बाय M इंटू VR. हा झाला फॉर्म्युला. पर्सेंटेजमध्ये विचारलं तर मल्टिप्लाइड बाय 100. हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे आपल्याला. इथून C सुद्धा कधी कधी विचारलं जाऊ शकतं. C फाइंड आउट करावं लागला तर P1 मायनस MW1, किंवा मग P2चं रिलेशन सुद्धा घेऊ शकते सेकंड वाला P2 मायनस MW2. दोन्हीकडून आन्सर आपल्याला सेम भेटणार, सिमिलर आन्सर भेटणार आपल्याला. कधी कधी आपल्याला आयडियल लोड विचारला जाऊ शकतो किंवा आयडियल एफर्ट. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आयडियल म्हटलं तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू वेलोसिटी रेशो, म्हणजे W/P इक्वल टू वेलोसिटी रेशो इक्वल टू काय करणार वेलोसिटी रेशो. जर आयडियल विचारलं लोड तर WI पुट करायचे, WI, P कुठे जाणार मल्टिप्लिकेशनमध्ये, वेलोसिटी रेशो इंटू P, म्हणजे हा झाला आयडियल लोडचा फॉर्म्युला. आणि जर याच फॉर्म्युलावरून आयडियल एफर्ट काढायचा असेल PI आयडियल एफर्ट, तर W डिवाइडेड बाय VR कुठं जाणार डिनॉमिनेटरमध्ये. हा झाला आयडियल एफर्टचा फॉर्म्युला. अशा टाईपचे काही फॉर्म्युले आपल्याला बघायचे. तर चला स्टार्ट करू. फर्स्ट न्यूमेरिकल. इन अ लिफ्टिंग मशीन एफर्ट ऑफ 500 न्यूटन, म्हणजे P इक्वल टू दिलेलं आहे 500. एफर्ट म्हणजे P असतं कॅपिटल P, इज मूव बाय डिस्टन्स ऑफ 20 मीटर. त्याचं डिस्टन्स दिलं ते Y ने आपण डिनोट करतो, 20 मीटरने ते मूव झालं. टू रेज अ लोड ऑफ 10,000 न्यूटन. लोड दिलेला आहे 10,000 न्यूटन, W त्याला आपण म्हणतो. आणि डिस्टन्स ऑफ 0.8 मीटर. डिस्टन्स दिलेला आहे त्यांनी X 0.8 मीटर. आणि विचारलं व्हेलॉसिटी रेशो फाइंड आउट करा आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फाइंड आउट करा. तर आपण आत्ताच सगळे फॉर्म्युले लिहून ठेवले. व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू Y/X इज इक्वल टू 20/0.8. 20/0.8 येणार 25. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू W डिवाइड बाय P. बघा फॉर्म्युला परत लिहिला. W ची व्हॅल्यू 10,000 डिवायडेड बाय P ची व्हॅल्यू 500 इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू येणार मग 20. 25,20 25,20 ऑप्शन नंबर B. बघा कन्फ्यूज करण्यासाठी, सॉरी ऑप्शन नंबर D. कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी B ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे 20,35. बघा तर इथं 20 तर आहे पण इथं 25 नाही आहे. पण कधी पण लक्षात ठेवायचं, पहिले कोण विचारलं व्हेलॉसिटी रेशो, तर पहिली व्हॅल्यू व्हेलॉसिटी रेशोची राहणार जी की 25. दुसरी व्हॅल्यू विचारली मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, तर दुसरी राहणार मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची 20. तर सिंपल प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो या टाईपचा एक्झाममध्ये. दुसरा क्वेश्चन. अ मशीन रेज अ लोड ऑफ 360 न्यूटन. लोड दिला 360 न्यूटन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 200 mm. डिस्टन्स दिलं 200 mm. द एफर्ट फोर्स ऑफ 60 न्यूटन. एफर्ट फोर्स ऑफ 60 न्यूटन म्हणजे फोर्स दिला एफर्ट 60 न्यूटनचा. मूव बाय डिस्टन्स 1.8 मीटर. त्याचं डिस्टन्स दिलं Y. एफर्टचं 1.8 मीटर. मीटरमध्ये आहे, इकडचं डिस्टन्स MM मध्ये आहे. दोन्ही पण सारखे करून घ्यायचे. तर MM मीटरला MM मध्ये करण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय करा, तर हे भेटणार आपल्याला 1800 mm. कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी रेशो विचारलाय आपल्याला. व्हेलॉसिटी रेशो काय करणार मग Y/X ने 1800 डिवायडेड बाय 200. X ची व्हॅल्यू 200 आहे, Y ची व्हॅल्यू 1800 आहे. सॉल्व केलं किती भेटणार 9. म्हणजे ऑप्शन नंबर D आपलं करेक्ट असेल. किती येणार आपला आन्सर 9. बघा या टाईपचे न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकते. फक्त व्हेलॉसिटी रेशो विचारला. सेम न्यूमेरिकल आपण पुढे बघणार आहे इथं मेकॅनिकल ॲडव्हान्टेजसाठी. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजसाठी लोड डिवाइड बाय एफर्ट आपल्याला करावं लागणार. बघा नेक्स्ट न्यूमेरिकल.
सेम न्यूमेरिकल आहे. अ मशीन रेज अ लोड ऑफ 360 न्यूटन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 200 mm. The effort for 60 Newton move 1.8 meter during the force process. Calculate mechanical advantage. Mechanical advantage राहता लोड डिवाइड बाय एफर्ट. सेम न्यूमेरिकल आहे. लोड दिलेला आहे 360, एफर्ट दिलेला आहे 60. 360 डिवाइडेड बाय 60 6. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार. किती येतं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 6. तर बघा सिंपल फॉर्म्युला. तर या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकते 2 मार्क्ससाठी. तर 2 ते 3 2 एक न्यूमेरिकल असतील याच्यामध्ये एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये. तर याच टाईपचे असणार सिंपल प्रॉब्लेम. इन अ लिफ्टिंग मशीन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन अ लिफ्टिंग मशीन अँड एफर्ट ऑफ 500 न्यूटन. एफर्ट ऑफ 500 न्यूटन म्हणजे पी दिलेलं आहे 500 न्यूटन इज टू बी मूव बाय अ डिस्टन्स ऑफ 20 मीटर. डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी वाय 20 मीटर. टू रेज अ लोड ऑफ 10,000 न्यूटन. लोड दिलेला आहे 10,000 न्यूटन बाय अ डिस्टन्स ऑफ 0.8 मीटर. डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी एक्स 0.8 मीटर. आत्ताच आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला व्हेलॉसिटी रेशोसाठी, बरोबर. त्याच्यामध्ये आपण व्हेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट केलं आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. व्हेलॉसिटी रेशो काय आलं वाय बाय एक्स 20 बाय 0.8 हे आलं तर 25. त्यानंतर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती कॅल्क्युलेट केलं आपण लोड डिवायडेड बाय एफर्ट 10,000 डिवाइड बाय 500 म्हणजे 20 आलं होतं. पण इथं त्यांनी काय विचारलं डिटरमाइन एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. या प्रॉब्लेम मध्ये विचारलं एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. तर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काढण्यासाठी आपल्याला आधी आयडियल एफर्ट माहिती पाहिजे. आयडियल एफर्ट राहतं डब्ल्यू डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो. डब्ल्यू दिलेला आहे आपल्याला 10,000 डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो आलेला आहे आपला 25. तर हे येणार 400 न्यूटन. आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काढायचं आहे आपल्याला. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट. ॲक्च्युअल दिलेलं आहे आपल्याला 500 मायनस 400. अजून एक फॉर्म्युला इन्क्रीज करा फॉर्म्युला लिस्टमध्ये. 500 मायनस 400 येणार 100 न्यूटन. तर एवढा मोठा प्रॉब्लेम, एवढं 4-5 स्टेपचा प्रॉब्लेम विचारणं पॉसिबल नाही 2 मार्क्ससाठी. तरी पण आपण इथे घेतला कारण की आपल्याला हा फॉर्म्युला इंट्रोड्यूस करायचा होता. ॲक्च्युअल मायनस आयडियल एफर्ट. ऑप्शन नंबर ए आलेला आहे आपला 100 न्यूटन. तर हा फॉर्म्युला ॲक्च्युअल मायनस आयडियल हा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन लॉ ऑफ मशीन वरती आहे बघा. इक्वेशन दिसत आहे सगळे. सिंपल लिफ्टिंग मशीन हुज व्हेलॉसिटी रेशो इज 30. व्हेलॉसिटी रेशो दिलेलं आहे 30. पण लॉ ऑफ मशीन मध्ये व्हेलॉसिटी रेशोचं काही काम नसतं. अ लोड ऑफ 2400 न्यूटन इज लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 150 न्यूटन. लोड दिलेला आहे 2400 न्यूटन लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 150 न्यूटन, बरोबर. म्हणजे W1 P1 अँड लोड ऑफ 3000 न्यूटन. W2 दिलेला आहे 3000 न्यूटन बाय एफर्ट ऑफ 180 न्यूटन. जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय बघा 2 एफर्ट आणि 2 लोड दिले असतील तर सिंपल लॉजिक लावायचं की हे कोणता प्रॉब्लेम राहणार आहे आपला लॉ ऑफ मशीनचा. तर लॉ ऑफ मशीन मध्ये एमचा फॉर्म्युला पहिले P2 मायनस P1 न्यूमरेटर मध्ये P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1. शॉर्टकट यूज करायचा. P2 मायनस P1 180 मायनस 150 डिवायडेड बाय 3000 मायनस 2400 W2 मायनस W1. तर आपली व्हॅल्यू येणार 0.05. एमची व्हॅल्यू आली 0.05. आणि सी फाइंड आउट करण्यासाठी कोणता पण एक रिलेशन यूज करा P1 मायनस MW1. तर P1 ची व्हॅल्यू 150 मायनस एमची व्हॅल्यू 0.05. ब्रॅकेट घ्यायचंय मल्टिप्लिकेशन जसं लिहिलंय तसंच कॅल्सीमध्ये पुट करायचंय 2400 ब्रॅकेट क्लोज करायचंय इक्वल टू आपल्याला भेटणार याची व्हॅल्यू 30. आपल्याला इक्वेशन माहिती आहे P इज इक्वल टू MW प्लस C. 0.05 W प्लस 30 म्हणजे ऑप्शन नंबर डी या फॉर्ममध्ये आपल्याला लिहावं लागणार. तर यामध्ये विचारलं जाऊ शकतं एमची व्हॅल्यू डायरेक्टली विचारलं जाऊ शकते किंवा सी विचारलं जाऊ शकतं किंवा डायरेक्टली हा लॉ विचारला जाऊ शकतो. अशा टाईपचे क्वेश्चन तयार होतात बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफिशियन्सी ऑफ द लोड. सेम प्रॉब्लेम आहे बघा. हा तुम्ही सॉल्व्ह करा आणि ह्याची इफिशियन्सी किती येते ते कमेंटमध्ये सांगा. सेम प्रॉब्लेम आहे 360 न्यूटन लोड आहे 200 mm डिस्टन्स आहे 60 न्यूटन एफर्ट आहे
1.8 मीटर आहे, त्याला आपण 1800 mm करून घेतलं होतं. इथून मेकॅनिकल ॲडव्हान्टेज सुद्धा आपण फाइंड आउट केलेलं आहे, वेलोसिटी रेशो सुद्धा फाइंड आउट केलेला आहे. फक्त आता तुम्हाला इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. फाइंड आउट करा आणि कमेंटमध्ये सांगा याचं आन्सर काय येतंय. नेक्स्ट क्वेश्चन, हा पण क्वेश्चन होमवर्कसाठी. डिटरमाइन द लॉ ऑफ मशीन इन अ लिफ्टिंग मशीन. एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड ऑफ 200 न्यूटन अँड 300 न्यूटन, W1 W2 आर वेअर 50 न्यूटन म्हणजे P1, 60 न्यूटन म्हणजे P2, W1 W2 P1 P2 दिलेलं आहे. इफ वेलोसिटी रेशो ऑफ मशीन इज 20. आता W1 W2 P1 P2 दिलेलं आहे म्हणजे M भेटणार आणि C भेटणार आणि ते आपण इक्वेशनमध्ये पुट करणार. P इज इक्वल टू MW प्लस C. हे सॉल्व करा आणि कमेंटमध्ये सांगा की आन्सर काय आहे याचं. सेम क्वेश्चन आधी जसं सॉल्व केलं तसा. इन अ लिफ्टिंग मशीन द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड 200 Newton W1 and 300 Newton W2, where P1, P2 50 and 60. Velocity ratio is 20. Determine efficiency to the load of 200 Newton. आता इथं बघा, efficiency to load of 200 Newton. आता लास्ट जो प्रॉब्लेम आपण सांगितला त्याचं इथं सोल्युशन सांगून देतो. याचं आन्सर ऑप्शन नंबर ए येतं 1/10 इंटू W प्लस 30. तर P इज इक्वल टू काय 1/10 इंटू W प्लस 30. बरोबर, हा लॉ आलेला आहे आपला. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त याच्यामध्ये त्यांनी इफिशियन्सी विचारली 200 न्यूटन लोडसाठी. डब्ल्यूची व्हॅल्यू दिलेली 200 न्यूटन, तर तिथे आपण 200 पुट केलं प्लस 30. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आलं P इज इक्वल टू 50 न्यूटन. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कॅल्क्युलेट करावं लागणार. W डिवायडेड बाय P म्हणजेच की 200 डिवायडेड बाय 50 ते येणार 4. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज का बरं? कारण की आपल्याला इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. तर पर्सेंटेज इफिशियन्सी काय असते? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो इन 200. हे प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिससाठी घेतलेले आहे. एवढे मोठे प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारणार नाही. सिम्पल फक्त लॉ ऑफ मशीनवरती विचारला जाऊ शकतो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 4 हे थेरी एक्झामसाठी विचारला जातात हे प्रॉब्लेम. तर एवढे मोठे प्रॉब्लेम ऑनलाईनमध्ये 2 मार्कला विचारणं पॉसिबल नाही आहे. इंटू 20 इंटू 100. त्याचे आन्सर येतं 21 जा 20, 25 जा 100 आणि 5 4 जा 20%. इफिशियन्सी आली 20%. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन आता होमवर्कमध्ये सॉल्व करा. याचे आन्सर सांगायचं आहे. याच्यामध्ये बघा, एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड. सेम प्रॉब्लेम आहे. W1 W2 P1 P2. वेलोसिटी रेशो दिलेली आहे. त्यांनी इफिशियन्सी आता लोड चेंज केला 300 न्यूटन. मागच्या स्टेप फॉलो करा. डब्ल्यूच्या जागी 300 पुट करा. फक्त मागचे स्टेप फॉलो करायचे. डब्ल्यूच्या जागेवरती काय पुट करणार 300 आणि इफिशियन्सी कॅल्क्युलेट करा. इन अ सिंगल थ्रेडेड वॉर्म अँड वॉर्म व्हील. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन चालू झालेलं आहे मशीन्सवरती, सिम्पल लिफ्टिंग मशीनवरती. वॉर्म अँड वॉर्म व्हील असं नाव दिलेलं असतं. वॉर्म अँड वॉर्म व्हील सिम्पल लिफ्टिंग मशीनचं वॉर्म अँड वॉर्म व्हील. त्याच्यासाठी नेहमी आपल्याला वेलोसिटी रेशो काढावा लागतो. तर वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला राहतो याचा R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय N इंटू स्मॉल r. R म्हणजे रेडियस, तर कॅपिटल R म्हणजे व्हीलची असणार, स्मॉल r म्हणजे लोड ड्रमची असणार, T म्हणजे नंबर ऑफ ती तिथे असतात. तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. R कोणासाठी असणार? रेडियस ऑफ एफर्ट व्हील, रेडियस ऑफ एफर्ट व्हील. स्मॉल r म्हणजे रेडियस ऑफ लोड ड्रम आणि T म्हणजे नंबर ऑफ टीथ. तर तेच आपल्याला दिलेलं असतं. नंबर ऑफ टीथ ऑन वॉर्म म्हणजे T दिलेलं आहे 50. डायामीटर ऑफ एफर्ट व्हील दिलं 100 mm. डायामीटर दिलं एफर्ट व्हीलचं कॅपिटल D 100 mm. तर रेडियस त्याच्या अर्धी असणार 50 mm. अँड दॅट ऑफ लोड ड्रम, लोड ड्रमचं डायमीटर दिलं स्मॉल d 50 mm. तर रेडियस त्याच्या अर्धी असणार जी की आहे 25 mm. नंबर ऑफ टीथ 50 दिलेलं आहे. पुट करा. N ची व्हॅल्यू 1 कारण की सिंगल थ्रेड आहे. डबल थ्रेड असतं ते N इक्वल टू 2 घेतलं असतं. तर R दिलेलं आहे आपल्याला 50 मल्टिप्लाइड बाय T ची व्हॅल्यू पण 50 डिवायडेड बाय 25.
तर याला सॉल्व्ह केल्यावर काय येणार 25 टू जा 50 आणि 50 इंटू 2 100. वेलोसिटी रेशो इक्वल टू 100. ऑप्शन नंबर बी. तर ही एक मशीन वॉर्म अँड वॉर्म व्हील. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा बघा सेम प्रॉब्लेम आहे तोच. In lifting machine, effort required to lift the load 200 Newton and 300 Newton, W1, W2, 50 Newton and 60 Newton, P1 आणि P2. यांनी विचारलं डेटरमाइन मॅक्झिमम इफिशियन्सी. मॅक्झिमम इफिशियन्सीसाठी यम काढा. तर यमची व्हॅल्यू किती आलेली आहे याच्यामध्ये 1/10. बरोबर, आपण लॉ सॉल्व्ह केलता. P इज इक्वल टू 1/10 W प्लस 30. तर यमची व्हॅल्यू किती होती इथं कम्पेअर केलं तर 1/10 होती. यमची व्हॅल्यू 1/10. वेलोसिटी रेशो त्यांनी दिलेला आहे 20. इफिशियन्सी काय असते मॅक्झिमम वाली 1 डिवायडेड बाय एक सेकंड, ये 0.1 होणार. तर 1 डिवायडेड बाय यमची व्हॅल्यू 0.1 इंटू 20 मल्टिप्लाय बाय 100. बरोबर, मल्टिप्लाय बाय काय करणार आपण 100 करणार. ह्याची व्हॅल्यू किती येणार बघा 21 जा 20, 25 जा 100 आणि 5/0.1 म्हणजे येणार आहे 50. 50%. ऑप्शन नंबर सी. तर कधी कधी डायरेक्टली आपल्याला लॉ दिला जाऊ शकतो त्या प्रॉब्लेममध्ये. द वेलोसिटी रेशो ऑफ सिम्पल व्हील अँड एक्सल. तर बघा जे काही मशीन्स आहेत त्याच्यासाठी सगळ्यांसाठी फॉर्म्युला लिहून ठेवा तुम्ही. सिम्पल एक्सल अँड व्हीलसाठी वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे डायामीटर ऑफ एफर्ट व्हील टू द डायामीटर ऑफ लोड एक्सल म्हणजे D/D. ऑप्शन नंबर डी, कॅपिटल D बाय स्मॉल d. Velocity ratio of differential wheel and axle. If D is the diameter of effort wheel, D1 and D2 are larger and smaller axle. त्याच्यासाठी वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे कोणासाठी डिफरन्शियल व्हील अँड एक्सल या मशीनसाठी 2D डिवायडेड बाय D1 मायनस D2 हा फॉर्म्युला आहे. डायरेक्टली फॉर्म्युला विचारतात बघा, डायरेक्टली हाच क्वेश्चन तुम्हाला दिसणार 2D डिवायडेड बाय D1 मायनस D2. तर सिम्पल लिफ्टिंग मशीनसाठी जेवढे काही मशीन्स आहे त्यांच्यासाठी अशा टाईपचे फॉर्म्युले रेडी करून ठेवा, लिहून ठेवा बुकवरती आपल्या. तर हे डायरेक्टली फॉर्म्युले विचारणार वेलोसिटी रेशोचे आणि त्याचबरोबर सिम्पल न्यूमेरिकल. मित्रांनो एवढंच न्यूमेरिकल व्यवस्थित करा. हेच लेक्चर वापस एकदा बघा वाटलंच तर. पूर्ण कॉन्सेप्ट इथं आपण क्लिअर केलेलं आहे. पूर्ण सिम्पल लिफ्टिंग मशीन चॅप्टर आपण इथे कव्हर केलेलं आहे. फक्त सिम्पल लिफ्टिंग मशीनचे फॉर्म्युले लिहून काढा. जे काही सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे वेगवेगळे त्याचे वेलोसिटी रेशोचे फॉर्म्युले लिहून काढा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.